चॅप्टर नंबर 5, डेथ ऑफ अ पार्टनर. म्हणजे एखाद्या पार्टनरची डेथ झाली तर काय. डेथ म्हणजे अनप्लॅन्ड रिटायरमेंट, म्हणजे हे सगळं बाकी सगळं रिटायरमेंट सारखंच आहे. बरं, याच्यामध्ये ना 2 टाईपचे सम्स आहेत. एक पहिला सम फुल सम. फुल सम म्हणजे काय की जसं रिटायरमेंटमध्ये आपण रिव्हॅल्युएशन, पार्टनर्स कॅपिटल आणि बॅलन्स शीट बनवतो तसा सम. आणि दुसरामध्ये हाफ सम. हाफ सम म्हणजे फक्त जो डिसीज पार्टनर आहे त्याचं कॅपिटल अकाउंट आणि रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि 2 वर्किंग नोट्स हे एवढं बनवतो. नॉर्मली या टाईपचे सम्स येतात, पण याचा अर्थ असा नाही की ह्या टाईपचे सम्स आलेले नाहीत. कमीत कमी 2 वेळा तरी मागच्या 9 पेपर्समध्ये अशा टाईपचे सम विचारलेले आहेत आणि बाकीच्या 7 वेळा हे अशा टाईपचे सम्स येतात. मोर ऑर लेस प्रोबॅबिलिटी याची येण्याची खूप जास्त आहे. पहिले आधी ते समजून घेऊ. बघा, याच्यामध्ये बाकी सगळं सेम. गेनिंग रेशो आत्ता आपल्याला जर गुडविल बिडविल हे आत्ता आपल्याला काहीही लागणार नाही जर आपण हे करत असू तर हाफ सम. पण जर फुल सम करत असू तर सेम लाईक रिटायरमेंट सारखं करावं लागेल आपल्याला. ओके, चला बघा, आता मी डायरेक्टली इथे येतो. एकदम मी पहिले आधी फुल सम नाही, पहिले हाफ सम करतोय. हे बघा, आपल्याला 2 वर्किंग नोट्स करायचे आहेत. कॅल्क्युलेशन ऑफ शेअर ऑफ प्रॉफिट. नीट व्यवस्थित वर्किंग नोट बघून घ्या. ए बी सी या फॉर्ममध्ये ही वर्किंग नोट बनवायची. नंतर व्हॅल्युएशन ऑफ गुडविल सेम ए बी सी या फॉर्ममध्ये बनवायची. ए इज ॲव्हरेज प्रॉफिट, जी इज गुडविल आणि सी इज डिसीज पार्टनर शेअर. या वर्किंग नोटला 2-2 मार्क्स आहेत. 2-2 मार्क्स. तुम्ही फॉर्म्युला लिहिला नाही, अर्धा मार्क गेला. हे मधली स्टेप गाळली, ही अर्धा मार्क गेला. सो प्लीज वर्किंग नोट एकदम पॉलिश आणि अशाच पद्धतीने ठेवा. अजिबात तुमच्या स्वतःचं इगो याच्यामध्ये येऊ देऊ नका. नाही सर असं कसं, आम्ही कॅल्क्युलेशन बरोबर दाखवतो की अरे बाबा नो, तुम्हाला हे इथे दाखवले ते त्यासाठीच दाखवलंय की ह्या पद्धतीने तुम्हाला रिक्वायर्ड आहे. बोर्डाची अपेक्षा आहे की तुम्ही यू शुड बी एबल टू डू इट ॲज इट हॅज बीन शोन इन युअर टेक्स्टबुक. म्हणतात मग त्या टेक्स्टबुक म्हणण्याचा अर्थ काय. म्हणून हे लक्ष द्या इथं की याच्यामध्ये काय होणार आहे. तुमचं इथं हे जे टेक्स्टबुकमध्ये दिले त्याप्रमाणे आपण वर्किंग नोट्स करू. ए म्हणजे हा आता हे काय आहे, प्रॉफिट अप टू द डेट ऑफ डेथ, त्याची ही वर्किंग नोट आहे. आणि ही वर्किंग नोट कसली आहे, वर्किंग नोट ऑफ गुडविल. ह्याच्यात आपल्याला काय करायचं आहे, त्याचा शेअर काढायचा आहे गुडविल मधला. त्यासाठी आधी पहिले गुडविल व्हॅल्यू करायला लागेल तुम्हाला. मग गुडविल व्हॅल्यू मग काय करणार, पहिले ॲव्हरेज प्रॉफिटनी पहिले ॲव्हरेज प्रॉफिट काढणार, मग त्या ॲव्हरेज प्रॉफिटवरनं गुडविल काढणार आणि गुडविलवरनं जो डिसीज पार्टनर आहे त्याचा शेअर काढणार. दिस इज ए बी सी. आणि असं अक्षरशः ए ॲव्हरेज प्रॉफिट, बी गुडविल, सी मुक्ता शेअर इन गुडविल, मुक्ताच डेट असणार. मग तशीच वर्किंग नोट आपल्याला ह्याला काय म्हणणार, प्रॉफिट अप टू द डेट ऑफ डेथ. ह्या कॅल्क्युलेशन ऑफ प्रॉफिट किंवा कॅल्क्युलेशन ऑफ शेअर इन प्रॉफिट हे पण लिहू शकता. शेअर ऑफ प्रॉफिट, शेअर इन प्रॉफिट काही चालेल. मग प्रॉफिट ऑफ द करंट इयर, त्याला इस्टिमेटेड प्रॉफिट म्हणू शकता. याला तुम्ही इस्टिमेटेड प्रॉफिट म्हणू शकता. म्हणजे त्याचा क्रायटेरिया लिहायचा आहे. तो क्रायटेरिया तुम्हाला सम मध्ये दिलेला असतो, त्याप्रमाणे त्याचे कॅल्क्युलेशन्स करून दाखवायचे. मग प्रॉफिट अप टू द डेट ऑफ डेथ काढायचा आहे. हा बी इथं करूया. बी आपण इथं करण्यापेक्षा बी प्रॉफिट अप टू द डेट ऑफ डेथ तो काढायचा. आणि नंतर हा जो प्रॉफिट निघाला हा फर्मचा प्रॉफिट आहे, त्यात त्या डिसीज पार्टनरचा शेअर काढायचा. ए बी सी. इथं पण ए बी सी अशी वर्किंग नोट्स पाहिजे. आता बघा इथं चेक करूया, हा फुल सम नाही आहे ना. हे बघा कसं ओळखायचं कसं फुल सम. हे बघा इथं दिलंय ना, प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस, पार्टनर्स कॅपिटल, बॅलन्स शीट, फुल सम. चेक करूया. ह्याला आपण नंतर करूया, आधी इथं बघूया. आधी हे काय, सॉरी हा काय देतोय, ओके अजून तो सम चालू आहे. आता बघा मी काय इथं दिलंय, अनिता सुनीता कविता. मी डायरेक्टली, आणि हा तर मार्च 23चा सम आहे, मी डायरेक्टली इथं येतोय. बघा काय विचारतायत पहिले मला, रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, बॅलन्स शीट. मी म्हटलं तुम्हाला असं विचारतात, येतो सम फुल सम, ठीक आहे, वी विल कम बॅक टू दिस सम. आपण इकडं नंतर येऊया, आधी पहिले हाफ सम करूया, कारण प्रोबॅबिलिटी त्याची जास्त आहे. मार्च 25 रिसेंट एक्झाम. चला चेक करूया काय म्हणतात. हे बघा, यस, ह्याच्यावरनं मला कळणार की हा हाफ सम आहे. ते काय म्हणतात मला, विराट कोण आहे भाई, विराट डाईड म्हणजे डिसीज पार्टनर. विराटचं कॅपिटल अकाउंट शोईंग
अमाऊंट पेबल टू हिज एक्झिक्युटर, हे पहिलं मला काढायला सांगितलंय. नंतर गिव्ह युअर वर्किंग नोट्स फॉर शेअर ऑफ गुडविल अँड प्रॉफिट. त्यांनी क्लिअर कट सांगितलं तुमच्या वर्किंग नोट, म्हणजे वर्किंग नोट विल बी पार्ट ऑफ युअर आन्सर, सो यू हॅव टू बी व्हेरी व्हेरी केअरफुल. मस्त एकदम प्रेझेंट करा. ABC एकदम सुपर. फॉर्म्युला लिहिलेला, त्याचं कॅल्क्युलेशन केलं, स्टेप बाय स्टेप कॅल्क्युलेशन, आणि फायनल आन्सर काढलेलं. हे अशा पद्धतीने जसं मॅथ सोडवतो तसं आपल्याला हे सोडवायचं आहे. ओके, आता एकदम सोपा पार्ट आहे. बरं, डेथ म्हणजे टाइम स्पेसिफिकेशन्स खूप आहेत ह्याच्यामध्ये. टाइम, कारण डेथ कधी झाली आहे याला फार महत्व आहे. म्हणजे थोडक्यात केस काय आहे ती सांगतो आधी तुम्हाला. ही 31 मार्चची बॅलन्स शीट आहे. हे माझं फायनान्शियल इयर आहे. एवढंसं छोटं नको, जरा मोठं करूया. मी टेन्युअर काढतोय, पिरियड. हे माझं फायनान्शियल इयर आहे. 1 एप्रिल ते 31 मार्च हे माझं फायनान्शियल इयर आहे. 31 मार्च 17. आणि काय झालंय माहितीये का, इथून पुढे दुसरं वर्ष सुरू झालं, पण मध्येच एका पार्टनरची डेथ झाली. आता ही डेट काय, ती डेट दिलेली असते. ती डेट हे बघा, 30 जून आहे ही. म्हणजे हाऊ मेनी मंथ्स, इथून किती महिने तो पार्टनर या पार्टनरशिप फर्म मध्ये होता. इथून 3 महिने तो होता. म्हणजे आता टाइम स्पेसिफिक कॅल्क्युलेशन्स करावी लागतील. टाइम स्पेसिफिक कॅल्क्युलेशन्स कुठली आहेत? इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट IOC, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. नंतर ड्रॉइंग जर पर मंथ असेल तर, ड्रॉइंग पर मंथ असेल तर हे सुद्धा टाइम स्पेसिफिक. सॅलरी पर मंथ असेल तर. कमिशन नॉर्मली पर मंथ नसतं, ते हे टर्नओव्हर अचीव्ड वर असतं, टर्नओव्हर अर्न्ड वर असतं, किंवा टर्नओव्हर डन बाय दॅट एम्प्लॉय किंवा पार्टनर त्याच्यावर असतं. त्यामुळे मोस्ट प्रोबेबली हे एवढं सगळं तर मिनिमम येण्याची शक्यता आहे. बरं, आता याचं अजून काय याच्यामध्ये काही फॉर्मॅट बिरमॅट आहे का? तर याच्यात खरं तर फॉर्मॅटची काही गरज नाही आपल्याला. ॲब्सोल्युटली सिम्पल, साधं आहे. याच्यात कुठेही काही फॉर्मॅट बिरमॅट दिलेलं नाही, डायरेक्ट स्टार्ट केलेलं आहे. अगदी सिम्पल आहे. हे बघा, मी तुम्हाला लॉजिक सांगतो. आता हे जे अकाउंट आपण करणार आहोत त्याचं लॉजिक सांगतो. जर का आपण म्हणजे फर्म, आपण फर्म आहोत. फर्म जर पार्टनरला, डिसीज पार्टनरला पैसे देत असेल तर पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला देणार आपण. हे बघा इथं, जर फर्मला पार्टनरला पैसे द्यायचे असतील तर क्रेडिट, आणि पार्टनरकडनं पैसे घ्यायचे असतील तर डेबिट. दिस इज द लॉजिक ऑफ दिस अकाउंट. या लॉजिकवर हे अकाउंट बनवायचे. बघा, हे बॅलन्स काय आहे, त्याचं कॅपिटल ते तर त्याला द्यायलाच पाहिजे. जनरल रिझर्व्ह मध्ये त्याचा शेअर आहे, तो त्याला द्यायला पाहिजे. प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट हे मी कुठून बघतोय, कुठून आणलं, हे बघा बॅलन्स शीट. ही बॅलन्स शीट आहे. मी आता हे बाजूला काढतो, हे जरा क्लीन करतो. बघा, हे बघा जनरल रिझर्व्ह मध्ये त्याचा शेअर आहे. नंतर त्याचा कॅपिटल कोण आहे, विराट आहे ना. विराट म्हणजे विराट, त्याचं कॅपिटल आपल्याला पहिले द्यायला लागेल. त्याचा जनरल रिझर्व्ह मध्ये त्याचा जो शेअर आहे तो द्यायला लागेल. इकडे जर प्रॉफिट अँड लॉस असता तर त्याचा शेअर घ्यावा लागेल म्हणजे डेबिटला, द्यावा लागेल म्हणजे क्रेडिटला. इट इज सो व्हेरी इझी. ऑलराईट, सो हे असं करावं लागेल. बघा, मी त्याप्रमाणे इथे करून टाकलं. त्याचं कॅपिटल दिलं, त्याचा रिझर्व्ह दिला. नंतर तो त्याची जेव्हा डेथ झाली तेव्हा काही असेट रिव्हॅल्यू झाल्या, असेट इथं रिव्हॅल्यू झाले असतील. मग त्या रिव्हॅल्युएशन प्रमाणे तुम्हाला एक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऍडजस्टमेंट किंवा रिव्हॅल्युएशन अकाउंट इथं बनवावं लागेल. अच्छा, इथं बनवलेलं नाही त्यांनी, पण रिव्हॅल्युएशन अकाउंट बनवावं लागेल. जर त्यांनी विचारलं नसेल तर वर्किंग नोट करावी लागेल. असेट आपल्याला रूल माहिती आहेत. असेट इन्क्रीज क्रेडिट, लायबिलिटी डिक्रीज क्रेडिट, लायबिलिटी इन्क्रीज डेबिट, असेट डिक्रीज क्रेडिट. या रूल्सवर रिव्हॅल्युएशन बनवावं लागेल, ते क्लोज करावं लागेल. त्याच्यात प्रॉफिट आला तर तो प्रॉफिट सुद्धा त्याला द्यावा लागेल. सो पहिले 3 पार्ट मी त्याला देऊन टाकले. आता काय करावं लागेल, त्याचं शेअर इन गुडविल. मग त्यासाठी आपल्याला त्याचं वर्किंग नोट करावी लागेल. ही बघा, शेअर इन गुडविल. मी कशी वर्किंग नोट केली इथं, आपल्याला एकदम सिंपल आहे. मी म्हणतोय ना ABC, हे बघा, म्हणून तुम्हाला सांगतोय ABC या फॉर्म मध्येच ही वर्किंग नोट करायची. कसं दिलंय इथं, फॉर्म्युला टोटल प्रॉफिट अपॉन नंबर ऑफ इयर्स. हे इथं व्हॅल्यू काढली मी, इथं रिझल्ट काढला. नंतर गुडविल ऑफ द फर्म, पहिला फॉर्म्युला नंबर ऑफ इयर्स ऑफ गुडविल म्हणजे काय, ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स ऑफ परचेस. त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन्स केली आणि त्याच्यात त्याचा शेअर काढला. त्याचा पण फॉर्म्युला गुडविल ऑफ द फर्म इंटू विराट शेअर. फॉर्म्युला त्याचा आहे तो लिहायचा आहे. सो
कॅल्क्युलेशन. मग आता त्याचं शेअर किती आलं, गुडविल, त्याचा शेअर त्याला देऊन टाका. द्यायचा म्हणजे क्रेडिट, हा बघा इथं द्यायचा म्हणजे इथं क्रेडिट करून टाकलं मी, हे इथं हा बघा क्रेडिट, डन, देऊन टाकला. नंतर आता काय आहे, हे झाली गुडविलची ऍडजस्टमेंट इथं दिल्याप्रमाणे. आता आपल्याला अजून काय काय दिलंय चेक करूया. हे बघा सॅलरी मी मगाशी म्हटलं आणि पर मंथच आहे. पर मंथ म्हणजे काय, नंबर ऑफ मंथ्स इंटू सॅलरी. हे आता प्रत्येक महिन्याला 1200, असं किती महिने होता तो, 3 मंथ्स, म्हणजे 1200 इंटू 3 मंथ्स टाइम स्पेसिफिकेशन. नंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटल 10%, हे पर ॲनम असतं, म्हणजे हे सुद्धा टाइम स्पेसिफिक, PRT फॉर्म्युला आहे. टी किती आहे, टी 3/3/12, रेट किती आहे, इंटू 10/100, आणि त्याचं प्रिन्सिपल कशावर काढायचं आहे, कॅपिटलवर. कॅपिटल तुम्हाला आयदर इथं मिळेल ना तर इथं ह्याच्यावर मिळेल. हे बघा 12,000, सो 12,000. सो मी हे हटवतो आणि इथं 12,000 लिहितो. हा माझा फॉर्म्युला आहे. मला इंटरेस्ट पण जमायला लागलं. 12,000 PRT फॉर्म्युला आहे बघा. 3 1 जा 3 4 जा 4 1 जा 4 3 जा 12,000 आहे, म्हणजे झाले 3,000. आता हे हा 1 0 गेला, हा 1 0 गेला, हा 1 0 गेला, हा 1 0, 300 इंटू 1. इतकं सोपं कॅल्क्युलेशन आहे. 300 बघा इंटरेस्ट. आता इंटरेस्ट कोण कोणाला देतं, इंटरेस्टचं कॅपिटल फर्म पार्टनरला देणार, म्हणजे क्रेडिटला. हे बघा इंटरेस्ट ऑन कॅपिटल 300. मग आजची आपण ड्रॉइंग सॅलरी पण काढली, ही बघा सॅलरी. नंतर अजून काय आहे, विराट इज एंटर्ड सॅलरी झालं. विराट्स ड्रॉइंग अप टू द डेट ऑफ डेथ इज 300, परत एकदा पर मंथ आहे, म्हणजे इंटू 3 करायचं, इंटू 3 900 इंटू 3, हे बघा 2700. ड्रॉइंग म्हणजे तो त्यांनी उचल काढली, घेऊन गेलाय, म्हणजे हे डेबिटला येणार, हे बाकी सगळं क्रेडिटला. आता अजून एक राहिलं, प्रॉफिट अप टू द डेट ऑफ डेथ. ह्याची एक वर्किंग नोट करावी लागते आणि त्याचा क्रायटेरिया दिलेला असतो. तो क्रायटेरिया कसा आहे चेक करा. क्रायटेरिया अगदी सोपा आहे. इट इज व्हेरी व्हेरी सिम्पल, ॲब्सोल्युटली सिम्पल, काहीही कठीण नाही आहे ह्याच्यामध्ये. त्यामुळे हे बघा दाखवतो, आपण जर नीट रीड केलं तर वी विल बी एबल टू गेट इट. हे बघा, विराट्स गुडविल इज दिस 3 times ऑफ द ॲव्हरेज प्रॉफिट फॉर लास्ट इयर, प्रॉफिट लॉसेस. ओके, हां, हे बघा हा क्रायटेरिया आहे त्यांनी दिला आपल्याला. ही शेअर ऑफ प्रॉफिट अप टू द डेट इज टू बी कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ प्रॉफिट ऑफ लास्ट इयर. लास्ट इयर, लास्ट इयर म्हणजे यातलं लास्ट इयर कुठलं आहे, हे, दिस इज युअर लास्ट इयर. फार विचार सुद्धा करत बसू नका, लास्ट इयर म्हणजे कुठलं काय. लास्ट इयर म्हणजे इतकं सिंपल ते बसू शकतं. ही ट्रिक तुमची वर्क होणार. त्यामुळे हे लास्ट इयर आहे, ते घेऊन टाका. लास्ट इयर. आता याची वर्किंग नोट करावी लागेल. वर्किंग नोट कशी करायची ही बघा त्यांनी दिली आहे. कॅल्क्युलेशन ऑफ शेअर ऑफ प्रॉफिट. खरं तर त्यांनी हे नाही दिली, मी सांगतोय तुम्हाला, ही ABC फॉर्म मध्ये करा. ही ए काय आहे, इस्टिमेटेड प्रॉफिट. एस्टिमेटेड प्रॉफिटच्या समोर त्याचा क्रायटेरिया लिहून टाका. प्रॉफिट ऑफ द लास्ट इयर इज इक्वल टू प्रॉफिट ऑफ लास्ट इयर. मी शॉर्टकट मध्ये लिहितोय असं नाही लिहायचं आहे, कम्प्लीट लिहायचं आहे. इथं आपल्याला गडबड आहे, घाई आहे, पटापट करायचं आहे, म्हणून मी ते शॉर्टकट मध्ये लिहितोय. बी काय आहे, प्रॉफिट अप टू द डेट ऑफ डेथ. हा मग हे काय आहे, हा जो ह्या काढलाय त्याला टेन्युअरनी मल्टिप्लाय करायचं आहे. टेन्युअर किती आहे त्याचा, म्हणजे ह्याचा फॉर्म्युला काय, इस्टिमेटेड प्रॉफिट इंटू टेन्युअर. टेन्युअर म्हणजे 3/12. ह्याने प्रॉफिट किती सांगितलं आपल्याला, लास्ट इयरचा प्रॉफिट किती सांगितला, लास्ट इयरचा प्रॉफिट सांगितला 40,000. आणि ह्याच्यामध्ये अजून एक आपल्याला काय करायचं आहे, सी काय आहे, सी म्हणजे विराटचं शेअर इन इट. चला हे बघा इथं त्यांनी तसंच केलंय कॅल्क्युलेशन, फक्त त्यांनी डायरेक्ट कॅल्क्युलेशन्स केली. माय सजेशन, डायरेक्ट कॅल्क्युलेशन शक्यतो करू नका, ABC फॉर्म मध्ये करा अशा पद्धतीने. आणि आता हा जो शेअर काढला आपण, याला आपण म्हणतो प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. हा पण प्रॉफिट त्याला द्यायचा आहे, प्रॉफिट अप टू द डेट ऑफ डेथ. हे त्याचा शेअर आहे, तो काढला, आणि हा बघा तो सुद्धा आपण त्याला दिला. असं सगळं जे त्याला द्यायचंय ते सगळं दिलं, त्याची टोटल केली, त्यातनं त्याच्याकडनं जे ड्रॉइंग त्यांनी जे ऑलरेडी घेऊन गेलाय ते मायनस केलं, उरलेलं जे काय अमाऊंट आहे ती एक्झिक्युटर्स लोन. दॅट्स इट. डेथ इज व्हेरी व्हेरी सिम्पल, एकदम सिम्पल आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि आता याचा फुलसम कसा आहे, हाऊ द फुलसम इज. ह्याचा फुलसम म्हणजे बाकी काही नाही, ह्या अख्खा सेट बनवावा लागतो. इथं रिव्हॅल्युएशन बनवावं लागेल, पार्टनर्स कॅपिटल तिघांचंही काढावं लागेल,
गुडविलची ट्रीटमेंट, गुडविलचं सिनॅरिओ 1, 2, 3, 4 वगैरे बघावं लागेल. जे गुडविल जसं आहे तसं त्याप्रमाणे सगळ्यांचं फर्मचं गुडविल असेल, रिटायरिंग, आता डिसीज पार्टनरच्या शेअरहोल्डर गुडविल असेल तर इथं बघा ना कसं गुडविल आहे. त्याप्रमाणे इथं फर्मचं गुडविल आहे म्हणून सगळ्यांना दिलंय. आणि गुडविल विड्रॉ असेल तर ते डेबिटला येणार, गुडविल विड्रॉ नसेल तर ते बॅलन्स शीटमध्ये येणार. हे बघा गुडविल आलं बॅलन्स शीटमध्ये, गुडविल रिटेन झालं म्हणजे गुडविल बॅलन्स शीटला. बरं, तो जो प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट असतो तोही इथं बॅलन्स शीटला येणार. प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स कोणाला देतात? ज्याची डेथ झाली त्याला, आणि तो आपण इकडे घेऊन आलोय. सो अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय, फुलसम कव्हर करायचंय. बाकी इथल्या वर्किंग नोट सेम आहेत, ज्या तुम्हाला तिकडे वर्किंग नोट करायला लागत होत्या त्या सगळ्या वर्किंग नोट. गुडविलची वर्किंग नोट असेल तर करावी लागणार, गुडविलची वर्किंग नोट नसेल तर करायला लागणार नाही. सो फुलसम नॉर्मली येत नाही, क्वचित एखाद्या वेळेला फुलसम येऊ शकतं, नाही असं नाही. पण हे मात्र तुम्ही नीट प्रॅक्टिस करून ठेवा. ह्याच्यातले रिपिटेटिव्ह सम्स आहेत, एकसारखे सम आहेत. फक्त इथंच हे सॅलरी आणि हा पार्ट नीट लक्षात ठेवा. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग असेल तर ते इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग सुद्धा डेबिटला येणार, टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. आणि हे टाइम स्पेसिफिक आहे म्हणजे PRT करावं लागेल, टाइम स्पेसिफिक आहे. सो हे टाइम स्पेसिफिकेशन एक लक्षात ठेवून द्या. सो अशा प्रकारे डेथ हे नीट कव्हर करा. सिंपल आहे, 8 मार्काचा क्वेश्चन आहे. पण आपण ऑलरेडी ह्याचं डिस्कशन केलेलं आहे ऑलरेडी, की कुठलं कॉम्बिनेशन काय येईल काही सांगता येत नाही. हे बघा, हा जुलै 22चा हा पण सिंपल आहे. तुम्ही जर नीट व्यवस्थित केलात ना काहीही इश्यू नाहीये. डेथमध्ये फारसा वेळ घालवण्यात पॉईंट नाही, कारण अतिशय सोपा चॅप्टर आहे.